नागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री आणि स्वयंघोषित बाबा आणि BJP घोषित बाबा आहे. तुमची लायकीसुद्धा नाही आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरती काय बोलण्याची लायकीसुद्धा नाही आहे. तरी पण आज इतके मोठे मोठे राजकारणी BJPचा सपोर्ट आणि BJP घोषित तुम्ही बाबा लोक आहे. आणि तुम्हाला काय माहिती, आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचा रान करून आणि स्वतःच्या मुलगीची बळी देऊन आज स्वराज्य स्थापन केला होता. तुमच्यासारखे अंधश्रद्धा पसरून किंवा लोकांना दिशाभूल करून असे मोठे झाले नाही होते. आणि तुम्हाला BJPचा आश्रय आहे. आणि सगळे जे बाबा लोक आहे, राम राहीम असो, आशाराम असो, हे धीरेंद्र शास्त्री हो, खरात बाबा. आता खरातच्या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. हिंदू धर्म आता खतरेमध्ये नाही आहे, क्योंकि त्याच्यामध्ये खरात प्रकरणामध्ये पण BJPचे लोक आहे. आणि हे धीरेंद्र शास्त्री जे आहे त्यांचे आश्रमवरती महिला तस्करी का आरोप झाला होता 8 महिन्या अगोदर. त्याचा काय झाला? आणि धीरेंद्र शास्त्री, तुला तुझी लायकी दाखवते मी. आणि तू माझ्यासोबत शास्त्रज्ञ कर. मी पण एक ब्राह्मण मुलगी आहे आणि मी पण शास्त्रज्ञान केलेलं आहे. माझ्यासोबत डिबेटमध्ये या, शास्त्रज्ञ कर. लोकांना कळेल की तुझी लायकी काय आहे. आणि फक्त महाराजांवरती बोलणं असा तुला शोभत नाही. आणि खूप लाजास्पद गोष्ट आहे की देवाभाऊने करोडो रुपयाची पब्लिसिटी शिवाजी महाराजांची फोटो लावून केली होती 5-7 महिने अगोदर. आणि आता स्टेजवरती बसून सगळे BJPचे मोठे मोठे नेते होते आणि हे धीरेंद्र शास्त्री महाराजांबद्दल अशी वाईट गोष्ट करतात. खूप लाजास्पद आहे आणि BJPसाठी खूप लाजास्पद गोष्ट आहे. आणि BJPला मी एक सांगते, असे राजकीय आश्रय देणं, असे भोंदूसारखे महाराज लोकांना असा राजकीय आश्रय देणं तुम्ही बंद करा, तुम्ही थांबा.